नमस्कार मित्रांनो, कसे आहात? दसरा साजरा झाला, सरस्वती पूजन झालं. सरस्वती देवी तुम्हाला चांगले आशीर्वाद देव. बुद्धी तर आहेच तुमच्याकडे, गणपती तुमच्यावर पूर्ण प्रसन्न आहे, सरस्वती सुद्धा पूर्ण प्रसन्न होऊ देत. ओके, आपलं चालू आहे NPO. बघा, आता माझे प्रॉब्लेम वाढत चालले. अजूनही मी महाराष्ट्र शासनाच्या पुस्तकातले प्रॉब्लेम सॉल्व करायला देतो. ओके, आता हळूच मी बोर्डाचे प्रॉब्लेम सॉल्व करायला गेले. ओके, त्यामुळे आता थोडंसं प्रिकॉशन घ्या, व्यवस्थित प्रॅक्टिस ठेवा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून वगैरे तर फिरत आहातच तुम्ही. ओके, बाकीचं काय तुम्ही हुशार आहात, त्यामुळे वेगळं काय सांगायची अजूनही काय गरज नाही आहे तुम्हाला. ओके, फॉर्मॅट तर आखलेलाच आहे. मागच्या वेळेस आपला जो प्रॉब्लेम झाला त्याच्या पुढचा प्रॉब्लेम बघा. पहिले मी एका लेक्चरला 2 नाही तर 3 प्रॉब्लेम घ्यायचो. ओके, आता बघा एकच प्रॉब्लेम होतोय आपला. म्हणजे नक्कीच आपलं हे वाढत चाललेलं आहे, टायमिंग वाढत चाललेलं आहे, बरोबर की नाही? तर आज आपण बघणार आहोत पुढचा प्रॉब्लेम. बघा, तुमच्याकडे असेलच तो, मी वाचतोय. गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2010. बॅलन्स शीट कधीची आहे? 1 एप्रिल 2010, म्हणजे 31 मार्च 2010. अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2011. ओके, रिसिप्ट आणि पेमेंट कधीचं आहे? 31 मार्च 2011. ऑफ संपत स्पोर्ट्स क्लब सोलापूर. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 11 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. ओके, म्हणजे 31 मार्च 11ची आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायची. तर आधी आपण लास्ट इयरची बॅलन्स शीट बघूया काय काय आहे. बॅलन्स शीट 1 एप्रिल 2010. ॲसेट साईडमध्ये बघा, प्लेग्राऊंड आहे, फर्निचर आहे, स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आहे, बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट आहे, कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती आहे? 17,000 रुपये. ओके, आता कॅश इन हँड, कॅश ॲट बँक जे 1600 आणि 8,400 दिसतात ते ह्या वर्षीचा ओपनिंग बॅलन्स रिसिट आणि पेमेंट अकाउंटला आलेलं. ओके, क्लिअर झालं? बाकी प्लेग्राऊंड जे आहे ती ॲसेट्स आहे, फर्निचर ॲसेट्स आहे. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल आपलं मागच्याच प्रॉब्लेममध्ये झालं. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल काय असतं बघा, ओपनिंग स्टॉक असतो, नंतर स्पोर्ट्स मटेरियल परचेस ड्युरिंग द इयर असतं, बरोबर आहे, आणि उरलेलं काही असतं. ओके, जे उरलेलं असतं ते स्टॉक ऑफ म्हणजे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल. ओके, पुढे बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट, ठीक आहे, ती आहेच, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तुम्हाला कळलं काय ते. लायबिलिटीला येऊया. कॅपिटल फंड आहे 4,62,500. बिल्डिंग फंड आहे 2,50,000. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर द इयर 2010-11. म्हणजेच मागच्या वर्षी काय झालंय, 2010-11चं सबस्क्रिप्शन रिसिव्ड झाले ते किती आहे? 4,500 रुपये. ओके, कधी झालंय? ते मागच्याच वर्षी झालं. या वर्षीचं सबस्क्रिप्शन आहे ते लास्ट इयरला. म्हणजे तुम्ही मागच्या वेळेस प्रीपेड सबस्क्रिप्शन या सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स अशी एक ॲडजस्टमेंट मारली असणार. सबस्क्रिप्शनमधनं मायनस केलं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. ओके, क्लिअर झालं? पुढे आता आपल्याला काय करायचं, ह्या वर्षीचं इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवायची आहे 31 मार्च 2011ची. तर त्याच्यासाठी आधी आपण रिसिट साईड बघूया. रिसिट साईडला बघा, ओपनिंग बॅलन्स आहे कॅशचा 1,600 आणि बँकेचा 8,400. टोटल सबस्क्रिप्शन यावर्षी किती गोळा झालाय? 1,09,000 रुपये, बरोबर आहे. बघा, आता मागच्या वर्षीचं सुद्धा सबस्क्रिप्शन जे मागच्या वर्षी आलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागणार. पुढे ॲडमिशन फीस 6,500, डोनेशन 28,000, सन्ड्री रिसिट 1,350, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ बिल्डिंग फंड 9,000. इंटरेस्ट मिळालेला आहे आपल्याला. ओके, बिल्डिंग फंडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळालेलं आहे. किती रुपये? 9,000 रुपये. ओके, आता पेमेंट साईडला बघूया. स्पोर्ट्स मटेरियल परचेस. आता ह्या वर्षी स्पोर्ट्स मटेरियल परचेस किती केलंय? 26,000. मागच्या वर्षीचं स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल किती आहे? 22,000. म्हणजे तो ओपनिंग स्टॉक प्लस ॲडिशनल स्पोर्ट्स मटेरियल परचेस ड्युरिंग द इयर 26,000. ओके,
सॅलरीज अँड वेजेस एक्सपेंडिचर आहे, ऑफिस रेंट एक्सपेंडिचर आहे, टेलिफोन चार्जेस एक्सपेंडिचर आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर आहे, आणि बॅलन्स आहे कॅश आणि बँकेचा जो आपण ट्रान्सफर करणार आहोत बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. बरोबर आहे? क्लिअर? समजलं व्यवस्थित? लास्ट इयरची बॅलन्स शीट समजली कशी काय येते? या वर्षीचं रिसिट आणि पेमेंट अकाउंट समजलंय? ओके, क्लिअर झालं? परत एकदा थोडं बघूया. ऍसेट साईड बघा लास्ट इयरची. प्लेग्राऊंड या वर्षीच्या सरळ ऍसेट साईडला येणार, फर्निचर इकडेच येणार. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल ओपनिंग बॅलन्स येणार एक्सपेंडिचर साईडला. बिल्डिंग फंड इन्व्हेस्टमेंट 2.5 लाख रुपये ॲज इट इज ॲसेट साईडला येणार. कॅश इन अँड ओपनिंग स्टॉक आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे आहे 17,000 ते जर असं आपण होल्ड ठेवूया, कारण ॲडजस्टमेंट वगैरे काय आहे की नाही ते माहीत नाही, तर तिथे स्टार मारून ठेवा, म्हणजे त्याचं काय करायचं हे माहीत नाही. कॅपिटल फंड जसं आहे तसं लायबिलिटीला. बिल्डिंग फंड 2.5 लाख लायबिलिटीला. सबस्क्रिप्शन रिसिव्ड हे सुद्धा टिक मारून ठेवा, कारण ह्याची पोस्टिंग आपल्याला करायची आहे. केव्हा करणार? रिसिट आणि पेमेंट अकाउंट जेव्हा बघू, ॲडजस्टमेंट जेव्हा बघू, तेव्हा त्याची एंट्रीज होणार. ओके, क्लिअर? समजलं? आता थोडंसं ॲडजस्टमेंटकडे येऊया. आपल्याकडे लास्ट इयरच्या बॅलन्स शीटचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 2010-11 हे दोन्हीचे पोस्टिंग अजून राहिलेले आहेत. ओके, तर ते विसरून जायचे नाही. ॲडजस्टमेंट. स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल इन हँड 31 मार्च 2011 ते आपण एक्सपेंडिचर साईडला करू. ओपनिंग स्टॉक म्हणजे लास्ट इयरचं किती आहे? 22,000. ॲड परचेस ड्युरिंग द इयर 26,000. लेस क्लोजिंग स्टॉक 24,000 आणि आउटर कॉलमला जे काही येईल ते, आणि 24,000 स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, 24,000 ॲसेट साईडला. ॲडमिशन फी अँड डोनेशन कॅपिटलाइज हे तुम्ही डायरेक्टली करू शकता किंवा इन्कम साईडला टाकून मग कॅपिटलाइज केलं तरी चालेल, किंवा डायरेक्टली कॅपिटलाइज केलं तरी सुद्धा चालेल. ॲडमिशन फी आहे 6,500. डोनेशन आहेत 28,000. डायरेक्ट कॅपिटलाइज करत होता, इथे लिहायची काही गरज नाही, रिपिटेशन नको. आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर इन्क्लूड 17,000 फॉर प्रिव्हियस इयर. ओके, बघा 1,09,000 जे आहेत त्याच्यामध्ये 17,000 जे आहेत ते मागच्या वर्षीचे. ओके, आता मागच्या वर्षीचे ते आधी आपण काढून टाकूया, लेस करून टाकूया. अँड 5,000 फॉर द नेक्स्ट इयर. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 5,000 रुपीज फॉर नेक्स्ट इयर, ते पण मायनस करून टाका. 1,09,000 मधनं 17,000 आणि 5,000 हे मायनस करून टाकायचे. ओके, कारण एक आहेत मागच्या वर्षीचे जे ह्या वर्षी मिळालेले त्याची एंट्री येणार नाही, आणि 5,000 जे आहेत ते पुढच्या वर्षीचे जे ह्या वर्षी काय घ्यायचे नाही आहेत. 5,000 मायनस करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला चांगलं टाकायचं. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 5,000. अँड करंट इयर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग किती आहे? 14,500. ते आपल्याला ॲड करायचे आहेत. प्लस मागच्या वर्षी जे 4,500 रुपये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आले ते सुद्धा ॲड करायचे ह्या वर्षी. म्हणजे ॲड किती करायचे सबस्क्रिप्शनमध्ये? 4,500 जे मागच्या वर्षी मिळालेले आहेत, 14,500 जे ह्या वर्षीचे आउटस्टँडिंग आहे. फक्त 14,500ची एंट्री आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सेकंड इफेक्ट इकडे येणार. 4,500चा एक इफेक्ट मागच्या वर्षी झाला, दुसरा इफेक्ट आपला सबस्क्रिप्शनला येणार. आणि लेस काय करायचंय? 17,000 रुपये जे मागच्या वर्षी आउटस्टँडिंग होतं ते ह्या वर्षी लेस करून टाकायचंय. एक इफेक्ट मागच्या वर्षी झाला, दुसरा इफेक्ट इकडे लेस करून टाकायचा. आणि दुसरं आपल्याला 5,000 रुपये जे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर आलेला आहे, ओके, ते सुद्धा आपल्याला मायनस करायचं आहे. आणि दुसरा इफेक्ट 5,000चा लायबिलिटी साईडला टाका, कारण ते पुढच्या वर्षीचं ह्या वर्षीच मिळालं. इट्स अवर लायबिलिटीज. ओके, म्हणजे सबस्क्रिप्शनच्या खाली 2, 4, 5-6 ओळी जागा जवळजवळ सोडून द्यायच्या. क्लिअर झालं? आणि ही सगळी पोस्टिंग झाल्यानंतर आपण जी टिक करून ठेवलेली आहे तिला क्रॉस करायची. फुली मारली म्हणजे त्याची पोस्टिंग आपण केलेली आहे, एंट्री झालेली आहे. ओके, क्लिअर झालं? सगळं व्यवस्थित समजलेलं आहे. नसेल समजलं तर परत एकदा बघा. ओके, परत सेम जे आहे ते सेम परत व्ह्यू करा, परत प्ले करा. ओके, म्हणजे व्यवस्थित समजेल. म्हणजे कुठे कुठे काय काय आपण कधी कधी असतं बऱ्याच वेळा की समोर काहीतरी, आताच लेटेस्ट म्हणजे अभ्यास करत असताना मधूनच खाली काहीतरी देवीचं विसर्जनाची निवडणूक नाही म्हणणार, मिरवणूक चाललेली असते. त्याच्यात थोडंसं माइंड डायव्हर्ट होतं. त्यामुळे एक पॉईंट कुठेतरी आपला तो
विसरून जायला तो. त्याच्यासाठी नाही आलं एक वेळा नाही 2 वेळा क्लिप बघा, काही हरकत नाही. कंटिन्यू बघा पाहिजे ते. 1 2 3 4 मला वाटतं 4 नाही तर 5 क्लिपच्या वरती मी पाठवतो. ओके, अर्धा 45 मिनिट्स 50 मिनिट्सचे असतात. परत बघा, व्यवस्थित समजून घ्या. ओके, व्यवस्थित उतरवा तुमच्या वहीत. एकदा उतरवल्यानंतर मग काहीही न बघता परत एकदा रिपीट टेलिकास्ट करा त्याची. टेलिकास्ट म्हणजे लिहायची. ओके, प्रश्न आहे तुमच्याकडे, परत त्याचं उत्तर न बघता लिहा, व्यवस्थित समजून घेऊन. ओके, आणि ते एकदा कॅच झालं की बघा आता अजून एखाद दुसरं लेक्चर माझं होईल, नंतर मी बोर्डचे प्रॉब्लेम द्यायला सुरुवात करणार, ते सॉल्व्ह करायची सुरुवात करणार. मग तेव्हा जरा मग प्रिकॉशन देणं गरजेचं. ओके, आता आपण सॉल्व्ह करायला घेऊया प्रॉब्लेम.